मग त्या ठिकाणी अग्निनारायणानं आपल्या ज्वाळा त्या बिळात घातल्या आणि मांजरी जाळून टाकल्या. आणि मग ऋषी बाळाला त्या ठिकाणी सांगत आहे. काय सांगतो अग्निनारायण ऐका. जरिता करी रोदना म्हणे स्वामी यज्ञ नारायण दीन दयाळ हुताशन पुत्रदान तुवा दिले. मग ती जरिता नावाची पक्षिणी त्या ठिकाणी रडू लागली. हे अग्निनारायणा, तुझ्यामुळेच मला हे पुत्राचं दान प्राप्त झालेलं आहे, अशी त्या ठिकाणी असणारी विनंती करत आहे. इकडे पितेशी म्हणे मंद पाहाले खांडव वन जळाले सकाळ तिज सहित ऋषी तत्काळ जरी ते जवळी पाटला. मग लपिता स्त्रीकडे असणारा मंदपाळ नावाचा ऋषी गेला होता. तिला म्हणला तिकडे खांडव वन जळालं, माझ्या लेकराचं पहिल्या बायकोचं काय झालं असेल ते पाहण्यासाठी आता मी खांडवनाला जाईल. ती म्हणली मी बी तुमच्या बरोबर येईन, चला. पाट मोरी बैसली जरिता बाळे न बोलती बोलविता स्पुंद स्पुंदोनी रडे वनिता पावया तालाशी. मग त्या ठिकाणी मंदपाळ आलेला आहे. ती जरिता नावाची पत्नीनं त्याच्याकडे पाठ केली. लेकर त्या ठिकाणी बापाला बोलायला तयार नाही. कशामुळे असं घडलं ते म्हणले, ज्या वेळेस आमच्यावर संकट आलं त्यावेळेस तू पळून गेला, आता काय करायचं असं त्या ठिकाणी जरिता आणि ते पिले म्हणून संकटी सांडून मासे नूतन स्त्रियसी भुलला असं मंद पालो म्हणे अग्निस प्रार्थुनिया गेलो तो. मग आम्हाला इथं अग्नीच्या घरात सोडलं, जळत्या घरात, आणि तू दुसऱ्या बायको बरोबर असणारे दष्ट भोग देत बसला. त्यावेळेस मंदपाळानं सांगितलं, मी अग्निनारायणाला सांगून गेलतो की माझे लेकरून बायको जाऊ नको. मग शांत उडिया स्त्री बालका मंद पालने तय वनानिका आईसे पक्षी वांचले ते देखा करुणा नायक जन्मे जया. मग त्या ठिकाणी असणार आपल्या पत्नीची आणि या चार पिल्याची विनंती मंदपाळ ऋषीने केली. दुसऱ्या जंगलामध्ये आता तिथं जळालेलं वन खायला ना प्यायला राहून काय करू. मग दुसऱ्या वनामध्ये तो पक्षी घेऊन गेला. अशी कथा वैशंपायन मुनी राजा जन्मेजयाला सांगतोय. म्हणून हे 5 जण पक्षी तिथं वाचले. आसो दिव्य विमानी बैसोने पातला ते पाकशा साडा आली मुनिया कृष्णार्जुन करिस्तवन दोघाचे. मग त्या ठिकाणी दिव्य विमानामध्ये 33 कोटी दैवाचा राजा इंद्र बसला. खांडवनाच्या ठिकाणी आला. अर्जुनाला त्या ठिकाणी आलिंगन दिलं, कृष्णाला आलिंगन दिलं, नमस्कार केला. आचाट केला पुरुषार्थ अग्नी झाला रोग रहित यज्ञ मुखे समजत देवा मी सुखी असो. मग त्या ठिकाणी आचाट पराक्रम अर्जुनाने केला. कारण खांडवन जाळून अग्निनारायण त्या ठिकाणी सुखी केला, रोगरहित केला. आणि अग्निनारायण सुखी झाला म्हणून यज्ञात आहुती पडल्याच्या नंतर स्वर्गातील देवांना त्या ठिकाणी समाधान. माझा सेवा सांगावी काही मग पार्थ बोले ते समयी म्हणे दिव्य शस्त्र भार देई कारण पाही पुढे असे. मग त्यावेळेस इंद्र मला काय मागायचं ती मागून. अर्जुनाने सांगितलं मला दिव्य शस्त्र आणि अस्त्र दे, धन संपत्तीची गरज नाही, कारण पुढी त्याच आहे. पुढी काही दिवसाला घनवर युद्ध होणार आहे, त्यासाठी अस्त्र आणि शस्त्र लागणार. मग बोले तो सुरेश प्रसन्न होई ओमकेश तेव्हा दिव्य शस्त्रे बहुवस ओपिल तुझा निर्धार. मग त्यावेळेस इंद्राने आशीर्वाद देऊन टाकला, पुढे काही दिवसाला तुला महादेव प्रसन्न होईल आणि पहिली ते शस्त्रनास्त्र महादेव देईल, असा आशीर्वाद. आईसे बोलोनी संक्रंदणे कृष्णाशी त्रिवार करी प्रदक्षिणा विमानी बैसला आज्ञा घेऊन अमरावती पातला. त्या ठिकाणी इंद्रानं अर्जुनाचा आणि इंद्राचा संवाद झाला. कृष्णाला प्रदक्षिणा इंद्रानं केल्या
दोघाचा नमस्कार घेतला आणि तो विमानात बसून स्वर्गाला इंद्र गेला. संपूर्ण पंचदश दिन अग्नीने बक्षिले खांडव वाडा परमतृप्त होऊन आज्ञा घेऊन गेला तो. मग अग्निनारायणाने हे खांडवन किती दिवस खाल्लं? 15 दिवस. 15 दिवस झाल्याच्या नंतर कृष्णार्जुनाची आज्ञा घेतली आणि अग्निनारायण स्वर्गाला निघून गेला. गांडीवाच्या पक्षातून हे विजय रथ ध्वज सुंदर घेऊन या गदा चक्र श्रीकरधर संतोषला. मग अर्जुनाला काय काय मिळालं? विजय रथ, गांडी धनुष्य, तुनीर, गदा, चक्र, सुदर्शन असे सर्व अस्त्र त्या ठिकाणी प्राप्त झाले. कृष्ण अर्जुनाला आनंद झाला. म्हणे मया सुरास घेऊन निघाले वेगे कृष्णार्जुन यमुना तिरी यमुना पूर्वस्थळी राहिले. मग तो मयासूर राजा रावणाचा शास्त्रात मयासूर नावाचा दैत्य घेऊन कृष्ण अर्जुन पूर्वी ज्या यमुनेच्या काठावर त्या ठिकाणी जलविहाराला गेले होते त्या ठिकाणावर जाऊन राहिले. मागुती जल क्रीडा करुण बहुत द्रौपदी सुभद्रे सहित इंद्रप्रस्थ सत्वर येत वंदित धर्म कुंती मग त्या ठिकाणी द्रौपदी आहे, सुभद्रा आहे, यांच्या बरोबर जलक्रीडा केल्या. बराच काळ त्या ठिकाणी राहिले आणि नंतर त्या ठिकाणी इंद्रप्रस्थाला येऊन धर्मराजाला भेटले. सांगितला सर्व वृत्तांत धर्म भीम संतोषताय माया सुराशी आदर बहुत पांडव करून राविती. मग त्या ठिकाणी असणार जो घडलेला सर्व वृत्तांत अर्जुनानं त्या ठिकाणी भीम आणि धर्मराजाला सांगितला. आनंद झाला त्यांना. मग मयासुराचा आदरातिथ्य करून त्या ठिकाणी असणार इंद्रप्रस्थाला ठेवून घेतले. धर्म म्हणे यादवेंद्र भक्त मानस चंद्र चकोराय दीनदयाळा करुणा समुद्रा सकल करता करविता. तू त्या ठिकाणी धर्मराजा भगवंताची स्तुती करू लागला. हे दीनदयाळा प्रभू, करता करविता असणारा तू एक आहेस, आम्ही एक नामधारी आहोत अशी स्तुती धर्मराजा. तुझे करिता अर्जुनाशी जय तुझे कृपे प्रताप शौर्य धैर्य धारणा कीर्ती पाहे तुझ करिता श्रीरंगा. हे श्रीरंगा, हे भगवंता, अर्जुन विजयी, अर्जुनाला यश, अर्जुनाला कीर्ती, हे सर्व कशामुळे घडतंय? भगवंता तुझ्या कृपेने घडतंय असं धर्मराजा म्हणत. एके गृही कृष्णार्जुन हे एके शये सदा शयाला एके ठाई भोजन सदा गमन एके रथी. मग कृष्ण आणि अर्जुन एकाच त्या ठिकाणी पलंगावर झोपत असत, एकाच ताटात जेवत असत, एकाच वेळेस दोघं एका बाथरूम मध्ये स्नान करत असत, राहायचं खायचं प्यायचं एकाच जागे, एक क्षण सुद्धा एकूण सोडून राहत नव्हतं. दोघांचा एक विचार मेहुणेपणे विनोद साचार कृष्ण वियोग अणु मात्र अर्जुनाशी सोसेना. मग मेहुण्याचं नातं होतं. एकूण याला ती थट्टामस्करी बी करी, मात्र एकूण याला सोडून एक क्षणभर बी राहत नसत. त्यानं त्याच्या बायका तिकडे सोडून दिलेल्या, ह्यानं ह्याच्या बायका इथं सोडून दिल्या, दोघं एकाच रूम मध्ये. अशी अवस्था या ठिकाणी. अर्जुनाचा वियोग नेण्याची कदा श्रीरंग नर नारायण बंग अवतरले पृथ्वीवरी. नर आणि नारायण यांचा अवतार ह्या दोघांचा पृथ्वीवर अवतरलेले आहेत. यांना एकूण येण्याचा वियोग, दोघातून एकही बाजूला गेला तर त्या ठिकाणी ते दुःख त्यांना दोघालाही सोसत नव्हतं. एक क्षण सुद्धा कोणाला सोडून करमत नव्हतं. आणि बहुत राजकन्या पांडवी केल्या भोगांगणा प्रभावती नामे ललना नकुल जाऊन वरी आली. मग पांडवांनी अनेक स्त्री अजून केल्या. पूर्वी राजे असे होते की एक राजाला
60,000 80,000 पत्नी असतात. मग प्रभावती नावाची एक मुलगी नकुलानं वरली. पांडवांनी अनेक पत्न्या केल्या. पुढं काय घडलं? परिसर्वात श्रेष्ठ द्रुपद नंदिनी ही सुभद्रा कृष्ण भगिनी सुभद्रे हुनिया तसिनी आवड मनी श्रीरंगा. मग अनेक हजारो बायका केल्या पांडवांनी. मात्र सर्वात मानाच्या सुभद्रा आणि द्रुपद. कृष्णाला स्वतःची बहीण सुभद्रा होती, मात्र जास्त प्रेम द्रौपदीचं होतं. चल हे तोडी आदी पर्व समाप्त पुढे सभा पर्व रसाद्भूत 14 अध्याय पर्यंत आदी पर्व संपले. मग आता आदी पर्वाच्या कथा संपल्या. आदी पर्व संपलं. 14 अध्याय असणार आदी पर्व होतं. हे आदी पर्व संपलं. आता सभा पर्व असणार उद्याच्या अध्यापासून चालू. शास्त्रा माझी वेदांत की देवा माझी वैकुंठनाथ आनंदवन क्षेत्रात पर्वतादी पर्वतैसे. हे आदी पर्व कसं आहे? जसं या तीर्थक्षेत्रामध्ये वाराण काशीचा आनंदवन, सर्व 33 कोटी देवामध्ये भगवंत, 4 वेदामध्ये या 18 पुराणामध्ये 4 वेद श्रेष्ठ, तसं हे आदी पर्व श्रेष्ठ. शस्त्रा माझी सुदर्शने नवग्रहात सूर्य नारायण की विष्णू क्षेत्रात जाण पंढरी पावन जैसी का. या ठिकाणी असणाऱ्या शस्त्रामध्ये भगवंताचं चक्र सुदर्शन, तीर्थामध्ये पंढरपूर नावाचं क्षेत्र सर्वात श्रेष्ठ. तसं असणार हे आदी पर्व श्रेष्ठ. तैसे पर्वातादि पर्व नवरसयुक्त अतिया पूर्व जो महाराज व्यासदेव तेनेची पूर्वी कथी रे. आणि हे आदी पर्व श्रेष्ठ आहे. नवरसात असणार हे सर्वश्रेष्ठ रस आहे. आणि या ग्रंथ सांगायचं तात्पर्य व्यास महाराजांनी केलं, म्हणून हे ग्रंथ असणारा श्रेष्ठ आहे. व्यास भारताच्या अध्याय विशेष 200 गळतीस अवघे मिळून या श्लोक सुरस किती मर्यादा या ठिकाणी याचे 2000 श्लोक आहेत आणि याची मर्यादा नाही. अगणित असणारा हा महाभारत ग्रंथ आहे. समुद्रा एवढा. महाभारत जर ग्रंथ ऐकायचा म्हणलं तर 3 वर्ष लागतात. 3 वर्ष सर्व महाभारत होण्यासाठी 3 वर्ष लागतात. म्हणून व्यासाने 3 वर्ष लोक महिनाभर चालवाय तयार नाही तर 3 वर्ष कसा चालतील, म्हणून हा 2 महिन्याचा केला आहे. मात्र महाभारत ज्या भाग्यवान आहेत त्यांच्याच कानावर ह्या कथा पडतात. जे अभाग्य आहेत त्यांच्या स्वप्न सुद्धा या कथा जाणार नाही. अशा पुण्य पावन कथा आहेत. भाग्यवान ऐकायला येतील, अभागी घरी झुकतील. देणं घेणं नाही चालत. 18 सहस्र नवशत 84 श्लोक विशेष परिमित इतुकी गणना नेमस्त वैशंपायने केली. 18,900 किती 24 का 64 84 लक्ष 18,900 18,09,000 त्या ठिकाणी असणार 84 लक्ष असं गणित असणार या ओव्याचं आहे. पुण्य पावन कथा ऐकायला यायला विसरू नका. इतुक्याचा मतितार्थ सुरस श्रीधरे अध्याय केले 14 पंढरी नगरी विशेष आदी पर्व संपविले. मग ही कथा असणारी आपल्याला सोप्या भाषात श्रीधर स्वामींनी पंढरपुरात लिहिली. अशी ही पुण्य पावन कथा आहे असं भगवंत सांगतो. पुढे सभा परवरस गहाण जे भक्ती प्रेम वृक्षो ध्यान ते तिचे छायसी पंडित जन सर्वदाई बैसता. आता पुढे सभा पर्वाच्या कथा आहे. पुण्य पावन कथा आहे.
जे पंडित आहेत, जे ज्ञानी आहेत, ज्यांच्या प्रारब्धामध्ये पूर्वी जन्मीचा काही पुण्याचा लेश आहे, अशाच्या कानावर या कथा पडतील, अभाग्याच्या नाही. ब्रह्मानंद स्वामी पिता, सावित्री नामे माझी माता, श्रीधरे वंदोनिया उभयता, आदि पर्व संपविले. ब्रह्मानंद माझा पिता, सावित्री नामे माझी माता, या दोघांचं नमन श्रीधर स्वामीने केलं आणि आदि पर्व या ठिकाणी संपलं. कुंडलिक वरदा पांडुरंगा, रुक्मिणी हृदया रविंद ब्रह्माय, श्रीधर वरदा भंगा, ब्रह्मानंदाक्षय तू. मग पंढरीच्या पांडुरंगा आणि पुंडलिकाच्या वरदानानं थांबलेलं भगवंत, मी या ठिकाणी श्रीधर तुझ्या कृपेने असणारा या ग्रंथ असणारा लिहित आहे. तुझ्या आशीर्वादानं आणि तुझी सांगशील तेच मी लिहितोय, पदरचं काय टाकी नाही, अशी विनंती पांडुरंगाला श्रीधर स्वामी. सुरस पांडव प्रताप ग्रंथ आदि पर्व व्यासधारा, त्यातील सारांश यथार्थ चतुर्दशाध्यायी केलाय. पुंडलिकावर विठ्ठल. श्री पांडव प्रताप ग्रंथ आदि पर्व टीका श्रीधर कृत, जल क्रीडा खांडव वनदान समस्त, आदि पर्व संपविले. श्री कृष्णार्पणमस्तु. पुंडलिकावर हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान महाराज की